महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। भोगाव येथील बौद्ध समाजाच्या वतीने बौद्ध स्मशानभूमीच्या जागेसाठी तिरडी आंदोलन। गेल्या कित्येक वर्षांपासून भोगाव येथील बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेसाठी बौद्ध समाजाच्या वतीने विविध प्रकारे लढाई चालू आहे। 7 गुंठे बौद्ध स्मशानभूमीची जागा सातबाऱ्याला होती, परंतु काही कारणास्तव ती 7 गुंठे जागा सातबाऱ्यावरून उडवण्यात आली। तेव्हा भोगाव येथील बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आणि भीम टायगर सेनेचे मराठवाडा अध्यक्ष विजयकुमार दादा एंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दिनेश हनुमंते यांच्या उपस्थितीमध्ये तिरडी मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाची सुरुवात आसेगाव कॉर्नर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला पुष्पमाला अर्पण करून सुरुवात करण्यात आली। उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन या मोर्चाची सांगता करण्यात आली। या मोर्चामध्ये भोगाव येथील बौद्ध समाजाच्या शेकडो महिला आणि पुरुष सहभागी होते। मोर्चाचे निवेदन दिल्यानंतर उपविभागीय अधिकारी यांचे प्रतिनिधींशी काय बोलणे झाले ते बघा। या अगोदर जे आयुक्त साहेबांनी निर्णय दिलेला होता की पर्यायी जागा जोपर्यंत उपलब्ध होत नाही तोपर्यंत तो फेरफार रद्द करायचा नाही। तर आता माननीय उपविभागीय अधिकारी साहेबांनी आदेश केलेला आहे, तो अगोदरचा फेरफार रद्द केलेला आहे, तो पूर्ववत जशाला तशी सातबारा होण्यासाठीचा ऑर्डर केलेला आहे, कालच केलेला आहे ऑर्डर। आणि आपल्याला जोपर्यंत पर्यायी जागा उपलब्ध होणार नाही तोपर्यंत तीच जे आता वापर करतो तीच स्मशानभूमी। धन्यवाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.